नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWDच्या रिझल्टबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट चेकिंगसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या। ज्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं होतं त्यांच्यासाठी एक ऑफिशियल अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट काय आहे ते बघूया। त्या अगोदर जे नवीन असेल त्यांनी एकदा चॅनलला यार सबस्क्राईब करा। नवीन तुमच्यासाठी अपडेट घेतोय। खूप दिवस झाले आपण आता व्हिडिओ बनवलेला नाही आहे, पण म्हटलं ही अपडेट थोडं सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर बघा मित्रांनो, अपडेट काय आहे की ज्यांचं पण सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी ज्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येत आहे। तर डॉक्युमेंट रेडी ठेवा, ती अपडेट सांगण्याचा प्रयत्न करतोय। तसंच मला व्हॉट्सॲपवरती सुद्धा मेसेज येत आहे, सर जिल्हा परिषद रिझल्ट कधी लागेल वगैरे वगैरे। तर त्याची अपडेट सध्या तर माझ्याकडं नाही आहे, तरीसुद्धा काही अपडेट असली तर मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन। तर बघा मित्रांनो, तर काय अपडेट आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून 9 तारखेचं आहे, 9/2/2024चं। हे कदाचित ते सगळ्यांना भरपूर जणांना माहिती असेल, तरी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय। तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी उद्या म्हणजे 12 तारखेला कागदपत्रांची तपासणी होणार आहे। मूळ कागदपत्रांच्या तपासणीबाबत बोलवण्यात आलेलं आहे। कुठं बोलवण्यात आलेलं आहे तर सभागृह, बांधकाम भवन इमारत, 7वा मजला, मार्जबन पथ, फोर्ट, मुंबईला बोलवण्यात आलेलं आहे। हे लक्षात घ्या। ज्यांचं अंतरिम गुणवत्ता यादी म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे अशांना बोलवण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या। तर ही अपडेट होती मित्रांनो, अपडेट कळाली असेल। धन्यवाद।